हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना इंग्रजी वाचायला भीती वाटते का? स्पेलिंग बघितलं की गोंधळ होतो. मग काळजी सोडा, कारण आजपासून आपण सुरू करत आहोत एक खास प्रवास. 30 दिवसात इंग्रजी वाचन चॅलेंज. हो मित्रांनो, 30 दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ आपण पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण सराव करून 30 दिवसांमध्ये आपण आपली इंग्लिश रीडिंग जी आहे ती इम्प्रूव्ह करू शकता. या व्हिडिओचा आणखी एक फायदा आहे, जर आपल्या मुलाला किंवा मुलीला इंग्रजी वाचता येत नसेल तर त्यांना सुद्धा आपण हे व्हिडिओ बघून घरच्या घरी त्यांना इंग्रजी वाचन शिकवू शकता आणि तेही मोफत. फ्रेंड्स, बऱ्याचदा आपण इंग्रजी अक्षरे तर ओळखतो, पण ती एकत्र आल्यावर त्यांचा उच्चार कसा करायचा हे आपल्याला समजत नाही. म्हणजेच आपल्या मुलांना ABCD त्यांची पाठ असते, परंतु तरी सुद्धा जेव्हा एखादा शब्द त्यांच्या समोर येईल तेव्हा तो त्यांना व्यवस्थित वाचता येत नाही. तर असे का होत असेल? तर याचे कारण आहे की ABCD जेव्हा आपण पाठ करतो तेव्हा त्यांची नावं आपण पाठ करतो, त्यांची साऊंड जी आहे ते साऊंड आपण पाठ करत नाही किंवा त्यांचे साऊंड आपल्याला माहिती नसतात. मराठीचं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठीमध्ये जे नाव आहे तोच त्याचा साऊंड आहे आणि त्यामुळे असा गोंधळ होत नाही. परंतु इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला तसं दिसून येत नाही. आपल्या लेटर्सचे जे नावं आहेत, नेम्स आहेत ते वेगळे आहेत आणि त्यांचे साऊंड जे आहेत ते वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर आपण ए घेतला तर आपण पाठांतर काय केलेलं आहे किंवा आपल्या लक्षात काय आहे ए, परंतु जेव्हा हा शब्दांमध्ये येईल तेव्हा त्याचा साऊंड हा वेगळा असतो आणि यामुळे आपल्या मुलाला इंग्रजी वाचता येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे अक्षरांचे जे आवाज आहे, ज्याला फोनिक्स म्हणतात, ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्ही हा पाया पक्का केला तर पुढच्या 30 दिवसात तुम्ही इंग्रजी अगदी अस्खलितपणे वाचू शकाल याची मला खात्री आहे. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजचा आपला पहिला दिवस. आज आपण बघणार आहोत इंग्रजी वर्णमाला आणि फोनिक्स अर्थात त्यांचे आवाज. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत ते थोडक्यात बघूया. अक्षरांची नावे आणि अक्षरांचे आवाज आपण बघणार आहोत. त्यानंतर फोनिक्स म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत आणि A to Z अक्षरांचे मराठी उच्चार अर्थात मराठी साऊंड जे आहेत ते नेमके काय आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच उदाहरणासह त्यांची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस सुद्धा आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत फोनिक्स म्हणजे काय. फोनिक्स म्हणजे अक्षरांचे नाव आणि त्यांचा आवाज यांच्यातील संबंध शिकण्याची पद्धत. सोप्या भाषेत सांगायचे तर इंग्रजीमध्ये 26 लेटर्स अर्थात 26 अक्षरे आहेत, पण त्यांचे एकूण 44 साऊंड्स आहेत. आपण जेव्हा एखादा शब्द वाचतो तेव्हा आपण अक्षराचे नाव न घेता त्याचा आवाज वापरतो. या आवाजांच्याच अभ्यासाला फोनिक्स म्हणतात. यानंतर आता आपण A to Z अक्षरांचे मराठी उच्चार बघणार आहोत. बघा, सुरुवातीला आहे ए. तर ए म्हणजे काय त्याचा साऊंड आपण लक्षात ठेवायचा आहे. त्याचा साऊंड आहे ॲ. बी, बीचा साऊंड आहे ब. सी, सीचा साऊंड आहे क. डीचा साऊंड ड. ईचा साऊंड ए. एफचा साऊंड फ. त्यानंतर बघा जीचा साऊंड ग. एचचा साऊंड ह. आयचा साऊंड ई. जेचा साऊंड ज. केचा साऊंड क. एलचा साऊंड ल. यानंतर एमचा साऊंड म. एनचा साऊंड न. ओचा साऊंड ऑ. पीचा साऊंड प. क्यूचा साऊंड क्व. आरचा साऊंड र. तर लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी हे जे काही लेटर्स आहेत त्यांचे साऊंड आपण आजपासून लक्षात ठेवायचे आहे, पाठ करून ठेवायचे आहेत. यानंतर आहे एस. एसचा साऊंड आहे स. टीचा साऊंड ट. यूचा साऊंड अ. व्हीचा साऊंड व. डब्ल्यूचा साऊंड व. एक्सचा साऊंड आहे स. वायचा साऊंड य आणि झेडचा साऊंड आहे ज. यानंतर आता आपण इतर काही महत्त्वाचे आवाज बघणार आहोत. बघा, ज्यावेळेस सी आणि एच एकत्र येतो तेव्हा त्याचा आवाज होतो च. सी आणि के जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याचा आवाज होतो क. एस आणि एच जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्याचा आवाज होतो श. TH चा साऊंड होतो द किंवा थ. आता याचा द केव्हा होतो आणि थ केव्हा होतो
हा जर आपल्याला प्रश्न पडलेला असेल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये ते बघणारच आहोत की THचा साऊंड द केव्हा करायचा आणि थ केव्हा करायचा. यानंतर बघा आहे PH. PH म्हणजेच फ आणि WH म्हणजेच व. यानंतर आहे प्रॅक्टिस टाइम अर्थात सराव वेळ. खालील अक्षरांचे आवाज ओळखा आणि ते मला कमेंट करायचे आहेत. पहिला आहे एमचा साऊंड काय होतो तो मला कमेंट करायचा आहे. त्यानंतर आहे पीचा साऊंड. त्यानंतर B, F आणि SH यांचे साऊंड आपण मला कमेंट करायचे आहेत. यानंतर आहे आजचा गृहपाठ. आज शिकलेले सर्व आवाज वहीत लिहून काढा आणि दिवसातून 3 वेळा हे आवाज मोठ्याने म्हणा. मित्रांनो, ही सिरीज आपल्याला कशी वाटत आहे ते आपण मला कमेंट करायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 2 अक्षरी शब्द शिकणार आहोत. 2 अक्षरी शब्दांचे वाचन कसे करायचे ते आपण उद्या बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप रीडिंग. थँक यू.